जानू तू इथे आहेस? काय झालं? मी तुला सगळीकडे शोधतो. अरे पण काय झालंय काय? मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी काय आणलंय? डोळे बंद कर. नाड कसा आहेस रे तू? तू जे काही आणलेस ते दे पटकन. म्हटलं ना जानू, डोळे बंद आणि हात पुढे. अरे पण डोळे बंद. बरं ठीक आहे. दे पटकन. झालं? एक मिनिट. विश्वा लवकर. किती वेळ लावतो हा मुलगा बाबा. ठणठणा. हे काय आहे? उघडून तर बघ. हे पकड. नारळाच्या वड्या. हो, आईने पाठवल्यात आणि तुला दे म्हणून सांगितल्यात. तुला आवडतात ना? हो. विश्वा, या तर सेम माझी आई बनवते तशाच लागतायत. हो हो. मग माझ्या आईने तुझ्या आईला रेसिपी दिली असेल. नाही या, माझ्या आईने तुझ्या आईला ही रेसिपी शिकवली असेल. समजलं? मस्त झालंय. जानू, भावना ताईसोबत जे झालं ना, त्यानंतर तुझी खूप काळजी वाटत होती. पण आता तुला असं हसताना बघून खूप बरं वाटतंय. काय ग, काय झालं? खा ना. नंतर खाते. घरी जाऊन आईला पण देईन. ओके. देते. लक्ष्मीताई, भावना दिसत नाहीये. कुठे बाहेर गेलीये का? हो, आनंदीला घेऊन डॉक्टरांकडे गेली आहे. देव पण कधी कधी चांगल्या माणसांची अशी परीक्षा बघतो. हो ना, सिंचनाने सगळं सांगितलंय. खरंच खरंच खूप वाईट वाटलं. अहो, म्हणून तर आलोय. जेव्हा आपली लेक दुःखी असते तेव्हा कसं वाटतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्या भावनाला खूप चांगलं स्थळ सांगून येईल. खरंय, पण ज्या माणसामुळे हा भयानक ऍक्सिडेंट झाला त्याला शिक्षा होईल ना? नाही म्हणजे हे जे काही झालंय ते त्या माणसामुळे झालंय. बघा ना, कसा माणूस असेल तो. अहो, ऍक्सिडेंट नंतर तिकडे थांबला पण नाही तो. हिट अँड रन, हिट अँड रन. पण मी काय म्हणते, माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही? ऍक्सिडेंट नंतर त्या माणसांना काही झालंय, लागलंय, डॉक्टरकडे न्यायला हवं असं वाटू नये. अहो, त्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे 2 चांगल्या माणसांचा जीव गेला. हो, काय झालेलं नाही. पप्पा, आपल्यामुळे ऍक्सिडेंट झाला. अरे, आपल्याला वेळ होईल गरजेचं राहायचं. काय नाही, चल तू. आता जे झालं ते झालं. त्याबद्दल दुःख करून काय होणार आहे? हे बघ, आता आपल्याला पुढचा विचार करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. संपतराव, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आम्हाला भेटायला. मागचं सगळं झालं गेलं ते सगळं विसरून आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. यावंच लागलं, पर्यायच नव्हता. आमची लेक दिली ना तुमच्या घरात. काय हो, मला असं समजलंय तुमची पोलिसात चांगली ओळख आहे. मग तुम्ही त्या पोलिसांना सांगून त्या गाडी उडवणाऱ्याला शिक्षा का नाही करत? हा, तुरुंगात टाका त्याला, आयुष्यभर खडी फोडू देत त्याला. ते शक्य नाही आजी. आतापर्यंत काही चौकशी झाली नाही म्हणजे नक्कीच कोणीतरी मोठा माणूस होता तो. हा, नाही तर पब्लिकने सोडलं असतं. मीडिया डायरेक्ट घरात घुसते, बरोबर की नाही साहेब? हा, आपल्यासारख्या सामान्य माणसांना अशी प्रकरणं दाबणं शक्य नसतं. पण साहेब, आता गेलेली माणसं तर गेली, ती काय परत येणार नाही. पण तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई काही मिळवून देऊ शकलात तर हे बघा, सारखं तेच तेच बोलून उगाच तुम्हाला त्रास होईल. राहता राहिला प्रश्न, त्याला शोधायचा आणि शिक्षा द्यायचा. हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा.
तुम्ही फक्त तुमच्या भावनाचा विचार करा. येतो आम्ही. तेवढ्या ऍक्सिडेंट बद्दल जास्त विचार करू नका. होता होईल तेवढी मदत करेन मी तुम्हाला. हो पप्पा, पप्पा सगळं हँडल करतील. हो, हिचे पप्पा सगळं हँडल करतील. रेणुकाताई जरा थांबा, कुंकू लावते. या हा पुन्हा. आजी येतो आम्ही. पप्पा जेवून गेला असता तर बरं झालं असतं. नाही बेटा, पुन्हा कधीतरी. आलीस तू? अगं आपल्या सिंचनाचे आई बाबा आहेत. अच्छा, नमस्ते. आणि ती छोटी म्हणजे आमची आनंदी. किती गोड आहे. आनंदी नेहमी आनंदातच असेल. अरे हे काय करताय, याची काही गरज नाहीये. लहान मुलांच्या हात रिकामे ठेवायचे नसतात, तशी रीतच आहे आमची. बर, येतो आम्ही. त्या दिवशी त्या ड्रायव्हरने जर नीट गाडी चालवली असती ना, तर या चिमुकलीला आज आई वडील दोघांचंही प्रेम मिळालं असतं. तू जरा बाहेर थांब. तुला आत्ताच सांगतो, त्या ऍक्सिडेंटचा विषय परत कधीच काढायचा नाही. का? मी सांगतो म्हणून. ए चल गाडी काढ. कोण असेल हा? तर आज कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहे काय माहिती. त्यांच्यासाठी लिहिलेलं हे वेलकम स्पीच वाचून वाचून तो मला कंटाळा आला. तरुण आणि यशस्वी उद्योगपती, उदार आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने. तू थांब रे जरा, मध्ये मध्ये बोलू नको. त्याआधी मला सांग, हा कटआउट लावलेला माणूस नक्की कोण आहे? बरं, याचं कटआउट पण पूर्ण लावलं नाहीये, नुसतेच पाय लावले. प्रत्यक्षात कसा दिसत असेल रे?
तसा दिसायला काही वाईट नाहीये हा. ठीक आहे, वयाने पण फार मोठा दिसत नाही. नॉट बॅड. ठीक आहे म्हणजे. स्माईल पण छान आहे याची. पण ना ह्याच्याकडे बघून असं वाटतंय हा फक्त वरवर असतो. रिअल लाईफ मध्ये ना हा खूप सिरियस टाईप असणार आहे. तुला काय वाटतं त्याने लाईफ मध्ये असं काय केलंय ज्याच्यामुळे आज याला इथे चीफ गेस्ट म्हणून बोलावलंय? बोल ना मॅड. सॉरी सर. हे काय आलेलं टेन्शन कागदावर काढायचं. हे घे, नीट ठेव. सॉरी सर. नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी कुमारी जान्हवी दळवीला विनंती करतो की तिने मंचावर येऊन स्वागतपर भाषण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमासाठी इथे जमलेल्या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे साजरा होत आहे. तर इथे जमलेल्या सगळ्या टीचर्सचं आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते. तसेच आपले आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट बिझनेस टायकून मिस्टर जयंत कानेटकर यांचं मी मनापासून स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी गाण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. तेव्हा आपण जराही वेळ न घालवता लगेचच स्पर्धेला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचा पहिला स्पर्धक आहे प्रशांत शिर्के.
आता आपल्या समोर येणार आहे आजच्या स्पर्धेची शेवटची स्पर्धा कुमारी जान्हवी दळवी. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. थँक्यू. वा जान्हवी वा, कमाल गायलीस. काय झालं याला? वहिनी, काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी? वेळ लागलाय मला. मला दाखवून दाखवून काम करताय ना, म्हणून विचारते. आता मी बिचारी तुला काय विचारणार, काय बोलणार? हेच ना की तुझ्या माहेरचे आले होते म्हणून विचारत होते. आमच्याकडून पाहुणचार झाला ना नीट? टोमणा मारताय मला? टोमणा नाही, टोमणा नाही ग. साधी चौकशी केली तरी तुला प्रॉब्लेम आहे. नाही, आज सकाळपासनं आई येणारे, घरचे येणारे म्हणून अख्खं घर डोक्यावर घेतलंस, म्हणून विचारलं. आमच्याकडनं झालं ना सगळं नीट? काही कमी राहिली नाही ना? वहिनी, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय हो? नाही म्हणजे माझे आई पप्पा पहिल्यांदा आपल्या घरी आले हे तुम्हाला बघवलं नाही, तर तुमच्या माहेरचे इकडे येत नाही म्हणून तुम्ही माझ्यावर राग करताय? झाल्या महामाया सुरू. कटकट कटकट कटकट. काय तोंड्यात का काय? मातीची असली तर फुटली असती, चामड्याची आहेत म्हणून टिकले दोघांची. मला आता जरा सुखाने टीव्ही बघू देत, डोळे शाबूत आहेत तोपर्यंत. मी कधी असं बोलले? नाही, ज्याचं करावं भलं तोच म्हणतो माझं खरं, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. हो ना, मग नकाच बोलू. नकाच बोलू म्हणजे? नाही, तुझ्या पप्पांना माझ्या हातचा चहा चालतो, तुला माझं तोंडही चालत नाही. मी सांगितलं होता चहा करायला, आई करणार होत्या ना. काय गरज होती पुढे पुढे करायची? आईंना करायला लागू नये ना म्हणूनच केला होता चहा. वहिनी, याचा अर्थ काय? तुम्ही आईंना मदत केलीत, माझ्यावर उपकार नाही केलेत. ह्या दोघींना ना मालिकेत घालायला पाहिजे. दिवस रात्र आपलं चालू तुमचं वचा 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 वचा. आजी, मी सुरुवात नाही केली, हा हिने सुरुवात केली. मी काय केलं? वहिनी, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हो, मला कळतंही आणि माझं डोकंही ठिकाणावर आहे. तुझ्यासारखं नाही वेगळ्या विश्वात एखाद्या गुंगीत राहत मी. वहिनी, आता हे खूप अति होतंय. हा, आई घरी नाहीयेत म्हणून तुम्ही खूप डॉमिनेट करताय मला. ते तसलं मला काही कळत नाही. हा, पण हा, आई घरी नसताना मीच या घरची मेन आहे हे आईंनीच सांगितलंय बरं मला. हात तिच्या नुसतीच बोलाची कडेने बोलाचा भाग. एवढं हो नाही, कोणाच्याच हाती काही लागलं नाही ना, मोठ्या सोन्याच्या ना छोट्या सोन्याच्या. वहिनी, आईंनी तुम्हाला जबाबदारी दिली याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा गैरफायदा घ्याल. गैरफायदा मी घेते? हो. अगं मी तर, अगं गप्पा बसा. मला पहा आणि पान फुलवा आहे नुसतं. आनंदी, टीव्हीला कसा रिमोट असतो, आपल्याला पाहिजे तेव्हा बंद करायचा, पाहिजे तेव्हा चालू करायचा, तसं ह्या दोघींच्या तोंडाला रिमोट लावायला पाहिजे. काय हो?
पप्पांना ती दळवीकडची माणसं अजिबात आवडत नाही ना? मग अचानक कसे गेले ते तिकडे? तुम्हाला काही विचित्र नाही वाटत? विचित्र काय त्यात? अगं त्यांची मुलगी आहे ती, गेलीत तिच्याकडे. तसं नाही, मग तुम्ही का नाही गेले सोबतीला? आता पप्पांनी मला विचारलं नाही, त्यांनी विचारलं असतं तर मी गेलो असतो, पण त्यांनी विचारलं नाही, मी गेलो नाही. हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. पप्पांना जिथे तिथे तो सिद्धू हवा असतो. सिद्धूला सगळीकडे घेऊन जातात. मला सांगा ना, तुम्हाला कधी घेऊन जातात कुठे? तुझं पुन्हा तेच सुरू झालं. असं काही नाहीये. असंच आहे, फक्त तुम्हाला ते कळत नाही. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशी लग्न का केलं? MLA गाडे पाटलांचा थोरला मुलगा म्हणून त्याच्या पप्पांची गादी त्याला मिळेल असं वाटलं होतं. पप्पांसारखा मान तुम्हाला मिळेल असं वाटलं होतं. पण बाहेरच्या तर सोडाच, घरातले लोकही तुम्हाला मान देत नाही अशी परिस्थिती झाली तुमची. मला एक सांगा, 4 लोकांमध्ये मी गेले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, तुझा नवरा काय करतो? काय उत्तर देऊ मी? काय उत्तर देऊ? पप्पांची बोलणी ऐकतो? हे बघ, तू तू असं काही नाहीये. तू जरा शांत होतेस का? कशी शांत होऊ मी? कशी शांत होऊ? तुम्ही जर असे मक्खासारखे शांत बसून राहिले ना, तर या घरातील लोक आपलं जगणं नकोसं करून टाकतील. तुमचं तरी काय चुकतं म्हणा? चूक तर माझी झाली तुमच्याशी लग्न करून. पप्पा, ओ पप्पा, आई, ओ पप्पा. अरे काय चाललंय? इतकं शांत शांत काय कर? आई पप्पा कुठे आहेत? आई आणि पप्पा सिंचनाकडे गेले. काय? त्या लोकांच्या घरी? हो, संपत सांगून गेलाय, निवडणूक तोंडावर आली, तिथं जाणं भाग पडलं म्हणून गेलेत दोघे. सिद्धू, सिद्धू, अरे हे काय करतोयस? दादा गप्प बस, तुला काही कळत नाही यातलं. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिस्टर जयंत कानेटकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. मी अजय सरांना विनंती करतो की त्यांनी जयंत सरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. मिस्टर जयंत यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. दिसायला तर तरुण दिसतोय. एवढ्या लहान वयात ह्याने असं काय अचीव्ह केलं असेल की त्याला आज कॉलेजवाल्यांनी चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलंय.
आय एम शुअर तुम्हा सगळ्यांच्या मनात हेच प्रश्न असतील. सो लेट मी टेल यू ऑल, आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी वयाची अट कधीच नसते. फक्त डीपीडी फॉलो झालं पाहिजे. ना व्हॉट्स डीपीडी? डिसिप्लिन, पेशन्स अँड डेडिकेशन. 3 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. मित्रांनो, वेळ आयुष्यात सगळ्यांसाठी सारखाच असतो, पण आपण त्या वेळेचा वापर कसा करतो त्यावर त्या वेळेची व्हॅल्यू डिसाईड केली जाते. मला तर हेच वाटतं की आयुष्यात प्रत्येकाने काही ना काहीतरी गोल ठेवलेच पाहिजे. तेव्हाच तर आपल्याला जे हवं आहे ते आपण अचीव्ह करू शकतो. सो मित्रांनो, मला तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगायचं की आधी आपल्या आयुष्याचं एम ठरवा आणि मग त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. Wish you all the very best. Thank you. आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. तर एक पात्री नाट्याभिनयामध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे सर्वेश जोशी यांनी. प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमारी जान्हवी हिने. Congratulations. थँक्यू. गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थीचं नाव आहे कुमारी जान्हवी. आणि आता नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर करते. नृत्य स्पर्धेत पहिला क्रमांक एक मिनिट. लेट मी गेस. जान्हवी, पहिला नंबर तिचा झाला असेल. तुम्ही अगदी बरोबर गेस केले सर. काय यार विश्वा, तिकडे जान्हवी एवढी बक्षिसं जिंकतीये आणि तू इथे जागेवर बसून फक्त टाळ्या वाजवत बसणार आहेस का? अरे एव्हा ना तू तिला प्रपोज करून तुमची गाडी पुढे सरकायला हवी होती. नाहीतर काय, तुझ्या जागी मी असतो ना तर आम्ही लग्न करून एवढ्यात आम्हाला मुलं बाळा झाली असती. मला माहिती होतं तुम्ही हेच म्हणणार. हो का? हो, म्हटलं. म्हणून रात्रभर जागून मी हे लिहिलंय. हे काय? लव्ह लेटर जानूसाठी. अरे विश्वा,
तू एवढे दिवस थांबून आता तू लेटर देऊन प्रपोज करणार आहेस का? अरे तिला डायरेक्ट जाऊन सांग ना. नाही माझी हिंमत नाही होत. अरे विश्वा, ज्याच्या अंगात हिंमत त्याला जगात किंमत. हा आता बघ तुझी कशी हिंमत होती ते. गौऱ्या परत दे, गौऱ्या परत दे. मिळणार नाही. हे बघ, तू आज आत्ताच्या आत्ता जानूला सांगायचंयस की तुझं तिच्यावर प्रेम आहे. कळलं? हे शक्य नाही. हा, मग हे पण मिळणार नाही. यार गौऱ्या दे ना यार. नाही मिळणार. गौऱ्या दे. अरे नाही मिळणार. गौऱ्या अरे चला चला चला, वरण भाताची वेळ झालेली आहे. चला चला चल लवकर. चला गरम गरम वरण भात खाऊया. तर नाही नको, मला भूक नाहीये. अरे अशी कशी भूक नाहीये? माझ्या हातचा वरण भात खाऊन बघ, अशी भूक लागेल ना तुला. अगं खरंच, खोटं वाटतंय तुला? खाऊन बघ. आ कर. आ कसं आहे? खूप टेस्टी आहे. असं वाटतंय की मास्टर शेफने बनवलं आहे. हे खरंच? आजी ऐकलत ना काय म्हणते आनंदी? मी बनवलेला वरण भात मास्टर शेफ सारखा वाटतोय तिला. अगं विणे, लहान मुलांचं बोलणं एवढं मनावर घ्यायचं नसतं बरं. तू खा बा. काय चाललंय ग वीणा? हो, आनंदीला वरण भात भरवते. ते दिसतंय मला, तू तिला वरण भात भरवतेस ते, पण तिच्या पायाला लागलंय, हाताला नाही. तिचं तिला खाऊ दे ना. अहो लहान मुलांना भरवावं लागतं, गोष्टी ऐकवाव्या लागतात, कविता सांगाव्या लागतात, तेव्हा जाऊन कुठे ते जेवतात. वरद लहान असताना भरवलं असतात ना, मग कळलं असतं तुम्हाला. कधी कुठे काय बोलायचं ना काही कळतच नाही तुम्हाला. हे बघ, मी जेव्हा बोलतो ना तेव्हा स्पष्टच बोलतो, कळलं ना? जरा जास्त स्पष्ट बोलतात. आलेच हं बाळा. आजी जरा भरवा नाहीला. हो हा. इथे बसायचं बस बाळा आणि पूर्ण संपायचं. हा आलेच मी. ओ जरा आत या, आत या. काय झालं? अहो आत या. काय चला काय तुम्ही आत आत कशाला? आत या बाहेरच आधी. बोलायचं ना. कोण आहे नाही. बाहेर? आणि दरवाजा का लावते? थांबा हो जरा, थांबा जरा. काय झालं? काय चाललं होतं तुमचं बाहेर? या अशा गोष्टी त्या लहान मुलीसमोर बोलायच्या असतात का? तिच्या मनावर परिणाम नाही का होणार? माझ्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार केलायस का? तुम्हाला विनोद सुचतायत आता? विनोद सुचत नाहीये, अख्खी परिस्थिती विनोदी करून ठेवली आहे तुम्ही. तुला कळतंय का त्या मुलीला तुझा लळा लागेल? जसा भावनाचा लागला, त्यामुळे भावनासाठी हट्ट करते ती, मग तुझ्यासाठी हट्ट करेल, आईसाठी करेल आणि राहील काय आमची या घरात. हे बघा, मला ना एवढ्या पुढचं काही माहिती नाही. मला आत्ता सध्या एवढं दिसतंय की ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तिला मायेची अत्यंत गरज आहे. विणा मान्य आहे, तिला मायेची गरज आहे आणि प्रश्न फक्त पैशांचा सुद्धा नाहीये, भावनाच्या भविष्याचा आहे. तिने ठणकावून सांगितलं की मी लग्न करणार नाहीये, ही मुलगीच माझं विश्व आहे. हे भावनाला आज वाटतंय, पण 4 वर्षांनी वाटणार आहे का? आणि मुळात तिच्या घरच्या नाही चालणार आहे का? अरे भावनाने जबाबदारी घेतली आहे त्या मुलीची, पण आयुष्यभर त्या मुलीचा किती खर्च असणार आहे याचा विचार केलाय का? हो सगळं खरं आहे, पण या सगळ्यात मी आनंदीला भरवण्याचा काय संबंध आहे? किती साधी गोष्ट आहे की आई घरात नाहीये, भावना त्यांच्याबरोबर बाहेर गेली, घरात कोण आहे? मीच आहे ना. मग तिला व्यवस्थित भरवायला नको? बरोबर, पण त्या आनंदीची जबाबदारी कोणी घेतली आहे? भावनाने घेतली आहे ना. मग ती जबाबदारी तुझ्यावर का आली? का आली म्हणजे काय? भावना बाहेर गेली आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी लहान मुलांना बाहेर घेऊन जाणं शक्य होत नाही हो. बरोबर, मी पण तेच म्हणतोय. उद्या भावना ऑफिसला जॉईन होईल, तेव्हा तिला तिथेही घेऊन जाता येणार नाही. मग त्या आनंदीची जबाबदारी कोणावर येणार?
घरातल्यांवर येणार ना. कुठे राहणार? घरीच राहणार ना. म्हणून जेव्हा भावना त्या मुलीला या घराच्या उंबऱ्यावर घेऊन उभी राहिली होती ना, तेव्हा मी हाच प्रश्न विचारला होता, या घरातल्या प्रत्येकाचं मत विचारात घेतलंय का? पण नाही. भावना म्हणाली हा माझा निर्णय आहे आणि आईबाबांनी उचलून धरलं. मी काय बोलणार? एकत्र कुटुंब पद्धतीत आहे ना, असं नाही चालत. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय हे एकत्रितच घ्यावे लागतात. कारण हे एकत्र कुटुंब पायात पाय घालण्यात पटाईत असतं. हे बघा, तुम्ही उगाच आता कुठला विषय कुठे नेऊन ठेवताय हा? तुला आता त्रास होतोय माझ्या बोलण्याचा, पण काही दिवसांनी तुला हेच वाटणार आहे की मी बरोबर बोलत होतो. भावनाच्या या निर्णयामुळे घरातले सगळे भरडले जाणार आहे. हळू जरा केवढ्याने बोलताय, बाहेर ऐकू जाईल हो. हे बघ वीणा, मी तुला स्पष्टच सांगतोय, तू माझ्या बाजूने उभी राहा. आपण वरच बघतोच आहे त्याच्या शिक्षणाचा खर्च, शिक्षणाच्या बाहेरचा खर्च. अगं मूल वाढवणं सोपं नसतं. नुसतं जन्माला घातलं, 4 वेळा कडेवर घेतलं, डोलवून झोपवलं, भरवलं म्हणजे मूल वाढवणं होत नाही. हो, पण या सगळ्या गोष्टींचा भावनाने विचार केलाच असणार आहे ना. केला असेल तर ठीक आहे, नाहीतर आजच्या आज आनंदीला तिच्या घरी सोडून यायला सांग. हे बघा, तुम्ही ना त्या दोघींमधलं नातं समजूनच घेत नाही आहात. साधा प्रयत्न सुद्धा करत नाही आहात तुम्ही. मला ना या विषयावर तुमच्याशी परत बोलायचंच नाही. मला तरी कुठे बोलायचंय? तू घेऊन आलीस इथे. पंजाजी, मी जर खाल्लं तर संतोष मामा परत ओरडेल ना मला. वा, असा कसा ओरडेल तो तुला? मी आहे ना, मी चांगला दम देते का नाही बघ त्याला. मग चिलू म्हणाली आईला, मला पाऊस हवा, पाऊस हवा. असा पाऊस थोडाच पाडता येतो. पाऊस तर क्लाउड्सने पडता येतो ना. तेच तर ना, चिलू थोडीच तुझ्यासारखी हुशार होती म्हणून. पंजाजी, हा, सगळ्यांनी ट्राय केलं पण पाऊस पडलाच नाही. मग शेवटी कोण आलं? हत्ती दादा आला. त्याने काय केलं माहितीये? सोंडेमध्ये पाणी भरून आणलं आणि ते पाणी त्याने तिच्यावर शॉवर. अगो बाई, किती ते इंग्रजी शब्द. आनंदी, उद्यापासून ना तू माझ्याकडे गोष्टी ऐकायला येत जा. म्हणजे मराठी शब्द शिकवेन तुला. एका घासाला एक शब्द. हा आजी, मी पूर्ण भात फिनिश केला. शाबास, दे टाळी. थांबा, आपण मामाला पाणी द्यायला सांगूया. व्यंकी मामा, व्यंकी मामा, व्यंकी मामा, पाणी, पाणी दे तिला. मी पाणी आणायला जाऊ? घ्या, तू जा, तू आण. कार्ट्या, पाणी आणून दे. हो, समज हनीने सांगितलंय. जा. आजी, अगं चालतो. हे घे. लोणचं. हे काय? जेवण तर संपलंय, मग लोणचं कशाला मागवलं? मी कुठे तुला सांगितलं लोणचं आण म्हणून? मी व्यंकीला सांगितलं या वर्षी आपलं लोणचं लवकर संपलं म्हणून. चाललाच आहेस तर हे ताट घेऊन जा आणि ती लोणच्याची बरणी पण व्यवस्थित ठेवून दे. करायचं मी. पंजाजी, वीणा मामी कधी बाहेर येणार? मला तिला सांगायचंय की मी पूर्ण भात फिनिश केला. काय छोट्या गल्ली बोळत राहतात लोक, टॉर्च सुद्धा मारायला जमत न. धू,
अरे काय झालं एवढं चिडायला? पप्पा मला तुमचं वागणं बिलकुल पटलं नाही. का काय झालं? हो त्या लोकांमुळे किती अपमान झालाय आपला. इतक्या लवकर विसरलात तुम्ही? का का गेलात तुम्ही त्यांच्या घरी? सिद्धू, तू अजून लहान आहेस. मी तिथं का गेलो हे तुला तू मोठा झाल्यावर समजेल. चल ताट सोड. सिद्धू बाळा ऐक ना, हे बघ तू तू प्लीज डोक्यात राग घालून घेऊ नकोस. ऐक ना माझं. हे बघ मला मान्य आहे की त्या घरातली मंडळी आपल्याला नाही आवडत, पण पण आपली सिंचना लग्न होऊन त्या घरात गेली. तिचं सासर आहे ना ते. आपण सिंचनाला विसरू शकतो का? नाही ना. हे बघ सिंचनासाठी म्हणून आपण त्या घरात आपलं जाणं येणं ठेवणं भाग आहे. हे बघ आई, तू मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केलास तरी तुम्ही त्यांच्या घरी गेलेलं मला आवडलेलं नाही. सिद्धू सिद्धू तुम्हाला त्यांच्याशी संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा. मी या जन्मात त्यांच्या घरी पाऊल सुद्धा ठेवणार नाही.